नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मटारपासून मस्त खमंग चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत. यासाठी इथे मी अर्धी वाटी फ्रेश मटार घेतला आहे. तुम्ही फ्रोझन घेतला तरी चालेल, पण सध्या मटारचा सीझन आहे तर इथे मी ताजा मटार घेतला आहे. अर्धी वाटी घेतला आहे. कुठलीही घरातली एक वाटी सेट करा आणि त्यांनी अर्धी वाटी इथे मटार तुम्ही मोजून घ्या. तर हा मटार असा मी मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घेतला आहे. तर त्याला बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया. आता इथे मी दुसरा एक बाउल घेतला आहे. यामध्ये त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. तर जास्त आंबट दही इथे घ्यायचं नाही आहे. घरी बनवलेलं थोडंसं कमी आंबट असलेलं दही इथे घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे. इथे अर्धा चमचा जिरं घातलं आहे. आता यामध्ये 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर पाववाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला छान कुरकुरीतपणा येईल. आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता चिरून घातला की त्याची चव खूप छान येते. यानंतर किसलेलं आलं घातलं आहे. साधारण अर्धा इंच आलं किसून घेतलं मी. आता इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली भरपूर. यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घातला आहे. एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेतला होता आणि यानंतर आपण जो मटार वाटून ठेवला होता तो घालायचा आहे. आता हे सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घेऊया. एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हे मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आहे. हे जास्त पातळ करायचं नाही आहे. याची कन्सिस्टन्सी कशी हवी ते मी तुम्हाला नंतर दाखवते. तर इथे पहा आणखी थोडं पाणी घातलं मी आणि हे पहा हे पीठ तयार आहे. तर यापासून आपण म्हैसूर बोंड म्हणजे असे पकोडे बनवणार आहोत. तर हाताने असे गोल पकोडे करता यायला हवे इतपत हे घट्ट हवं आहे. तर हे पीठ आता आपण बाजूला ठेवूया आणि मस्त अशी चटणी बनवूया ज्यामध्ये आपण खोबरं वापरणार नाही आहोत. अगदी मस्त अशी ही चटणी आपल्या बोंडांबरोबर खूपच मस्त लागते. तर चटणी बनवायला सुरुवात करूया. तर चटणी बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी तडका पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 मोठा चमचा चण्याची डाळ घातली आहे. कच्ची चण्याची डाळ आहे ती घातले. यानंतर 1 मोठा चमचा शेंगदाणे घातलेत. आता चण्याची डाळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा 2 ते 3 मिनटं मी हे भाजून घेतलं. आता यामध्ये गॅसची फ्लेम मंद करायची आणि यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्यात मी 2, थोडीशी चिंच घातली, आलं घातलं आहे. यानंतर 3 ते 4 पाकळ्या लसूण घातला आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. हे थोडंसं परतून घेऊया आणि आता मी गॅस बंद केला. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि हे मिक्स केलं मी आणि हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची चटणी वाटून घ्यायची आहे. तर पहा इथे चटणी वाटून तयार आहे. आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया. तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे तडका पॅनमध्ये. यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि 1 लाल मिरची तुकडे करून घालायची यामध्ये. आता ही फोडणी चटणीवरती घालूया. तर ही मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे. तर आपली चटणी तयार आहे. आता आपण म्हैसूर बोंड बनवायला सुरुवात करूया. हे पीठ जे आपण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. सोड्यावरती 1 चमचा पाणी घालायचं सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आणि सगळं व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घेऊया. तर आता हे पीठ तयार आहे. आता याची आपण बोंडा बनवायला सुरुवात करूया. तर यासाठी इथे पहा तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं. नंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आणि नंतर हे पकोडे तेलामध्ये सोडायचे आहेत. तर हे असे हाताने गोल याला असा आकार देऊन घ्यायचा आणि सोडायचे तेलामध्ये. पहा
तेल जर थंड असेल तर पकोडे तेलकट होतील, म्हणून तेल आधी छान कडकडीत गरम करून मगच हे तेलात सोडायचे आणि लगेच याला हलवायचं नाही आहे. वरती आल्यानंतर ते हलके होऊन वरती येतात आणि मगच याला हलवायचं आहे. आणि असे आता आपण हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. पहा किती मस्त गोल झाले आहेत आणि अगदी हलके फुलके झालेत. तर हे फ्राय झालेत, आपण काढून घेऊया. तर असेच हे उरलेले पकोडे किंवा म्हैसूर बोंडा ज्यामध्ये आपण मटार घातला ते सगळे उरलेले सुद्धा फ्राय करून घेऊया. तर इथे मी चटणीबरोबर सर्व केलेत. पाहू शकता किती मस्त दिसत आहेत आणि चवीला तर हे खूपच अप्रतिम लागतात. यामध्ये आपण मटार घातला आहे. सध्या मटारचा सीझन आहे, मार्केटमध्ये भरपूर मटार यायला लागला आहे. तर तुम्ही एकदा हे नक्की करून पहा. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला असं चमचमीत खावंसं वाटतं, तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे. अगदी झटपट तुम्ही हे बनवू शकता. घरी असलेल्या साहित्यापासूनच हे बनतात. तर मी एक तुम्हाला तोडून दाखवते. पहा, आतूनसुद्धा अगदी मस्त जाळीदार झाला आहे, अगदी हलका फुलका झाला आहे. या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तर हे खूपच छान लागतात. तर हे म्हैसूर बोंड ज्यामध्ये आपण मटार घातला आणि ही शेंगदाण्याची वेगळ्या चवीची चटणी नक्की करून पहा. आजची ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.